शांतता, संयम। क्यों भाई, डेमो देखने के बाद तू भागने वाला था, मेरे को पता था। अब तो क्या कर, इंट्रो के बाद डेमो देख लेना। तर हा जो व्हिडिओ आहे तो एकदम असा खतरनाक आणि एकदम जबरदस्त आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्याकडे कॅपकट असणं खूप गरजेचं आहे। आणि जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर तुम्ही काय करा, आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा। तिथे तुम्हाला आपलं सर्व मटेरियल एकदम फ्री मध्ये भेटतं आणि आपलं कॅपकट सुद्धा पिन केलेलं आहे। त्यामुळे जावा एकदम अपडेटेड आणि एकदम विशाल आहे। जावा आणि तिथून ऍप्लिकेशन घ्या। आणि जर तुम्हाला कसलाही काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा। पण हां, त्याच्या आधी तुम्ही आपल्याला फॉलो केलं पाहिजे, तरच तुम्ही तिथे जाऊन आपल्याला मेसेज करू शकता। ठीक आहे, मेसेज करा आणि मेसेज केल्यानंतर तुमचा काय प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व्ह करू। एका मिनिटाच्या आत जरी नाही झाला तर तुम्हाला तो एका दिवसाच्या आत नक्कीच होईल। त्यामुळे तुम्ही तिथं विषय हार्ड करू शकताय, काय घाबरायचा विषय नाही। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करू। पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला। शांतता, संयम आणि संघर्ष, नंतर धमाका। काय भावांनो, ओके। तर तुम्हाला सगळं सांगितलोयच की कसं पद्धतीनं कॅपकट मटेरियल आणि काय विषय झाला तर काय करायचं। ओके, तर आता काय करायचं माहिती आहे काय, ह्याला ही जी आपला फोटो आहे काय, ही अशा पद्धतीने तुमचा एकच फोटो ॲड करायचा आणि ह्याला फक्त अशा पद्धतीने मोठं करायचं। मग काय एकदम स्टार्टिंगला यायचं, ओव्हरलेमध्ये ॲड करून ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आणि मग मटेरियलमध्ये घेणे ही अशा पद्धतीचा एक व्हिडिओ आहे, याला इथं ॲड करायचं। ह्याला ॲड करायचं एकच विषय आहे, कारण इथं हा आपलं बीट मार्क आहे, त्यामुळे ह्याला ॲड करायचं। पुढे जो आपला व्हिडिओचा म्हणजे फोटोचा पार्ट राहतो त्याला इथून डिलीट करून टाकायचं आहे। ठीक आहे, आता काय करायचं, बरोबर जिथं बीट चेंज होत आहे बरोबर त्या पॉईंटला यायचं आहे, अशा पद्धतीने हे बघू शकताय। आणि बरोबर आपल्यावरच्या फोटोला इथून जे आहे ते स्प्लिट करायचं आहे, बघू शकताय। इथून बघू शकताय बरोबर जिथं बीट चेंज होत आहे त्या पॉईंटला येऊन व्यवस्थितरित्या ह्याला विषय करून घ्यायचा, हे बघू शकताय। आणि इथं मे बी ही लास्ट बीट असू शकते आणि नसो, पण आहेच। ठीक आहे, आता ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं। थोडं पुढे जाऊन तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा एक ऑप्शन दिसून जातोय, सिम्पली ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट करायचं आणि मग जो हा आपला व्हिडिओ आहे, ही ओव्हरलेवर क्लिक करून हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओला डिलीट करायचं। सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करून झाल्यानंतर हे बघू शकताय, म्हणजे इथं अशा पद्धतीने विषय होऊन जातोय। ठीक आहे, आता हे झाल्यानंतर काय करायचं, तर तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे, आणि एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला इथं ओव्हरलेवर क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमध्ये तुम्हाला हा जो आपला PNG आहे, सिम्पल पद्धतीने हा PNG तुम्हाला इथे ॲड करायचं, हे बघू शकताय। ठीक आहे, तर हा PNG ते ॲड केल्यानंतर तुम्हाला ह्याला सिम्पली अशा पद्धतीने लास्टपर्यंत ओढण्याचं बघू शकताय, हे अशा पद्धतीने करायचं आहे। ठीक आहे, हे बघू शकता, हे अशा पद्धतीने होऊन जाईल। आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे काय, तर इथं ही जी आपली PNG पांढऱ्या कलरमध्ये असल्यामुळे जरा विषय जरा व्यवस्थित दिसत नाही, तुम्हाला ह्याला रिप्लेसवरती क्लिक करायचं, हे बघू शकता। आणि आपल्या मटेरियलमध्ये तुम्हाला 2 कलरमध्ये असणार, एक ब्लॅकमध्ये असणार आणि एक व्हाईटमध्ये। ठीक आहे, हे ब्लॅकमधली ते ॲड करा, कारण प्रत्येक फोटोमध्ये व्हाईटच आणि प्रत्येक फोटोमध्ये ब्लॅकच चांगलं दिसेल असा विषय नसतोय, त्यामुळे मी दोन्ही करून तुम्हाला दोन्ही दिलो आहे। ठीक आहे, हे सिम्पली अशा पद्धतीने ह्याला इथं ॲड करायचं। ह्याला इथे ॲड केल्यानंतर काय करा, तर यो जो आपला स्टार्टिंगचा फोटो आहे या फोटोवर तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि या फोटोवरती क्लिक केल्यानंतर सिम्पल पद्धतीने एक विषय काढायचा, तो म्हणजे काय, ते तुम्हाला इकडे बघू शकताय, थोडं पुढे जायचं आहे आणि मग तुम्हाला ॲडजस्टचं ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला सॅच्युरेशनवरती क्लिक करायचं आहे। इथं सॅच्युरेशन आहे, पूर्ण सॅच्युरेशन कमी करा आणि मग ओकेवरती क्लिक करून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे अशा पद्धतीने या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला एकदम विशाल पद्धतीने इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथं काय करायचं आहे, हे बघू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला इथे यायचं आहे रेट्रोमध्ये। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला इथं रेट्रोचा एक विषय दिसून जाईल, कुठं गेला भाई, हां, हे बघू शकता, इथं अशा पद्धतीने रेट्रो आहे आणि रेट्रोमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे बघू शकता, अशा पद्धतीने खूप सारे इफेक्ट तर इथं आहेतच। तुम्हाला लीक 2चा जो आपला हा इफेक्ट दिसतोय, हा इफेक्ट तुम्हाला ते सिलेक्ट करायचा आहे। ओके, अशा पद्धतीने हा आपला इफेक्ट आहे आणि सिम्पली तुम्हाला ह्याला ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, म्हणजे हे अशा पद्धतीने हा इफेक्ट इथं दिसून जाईल। अशा पद्धतीने विषय होऊन जाईल। ठीक आहे, आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा जर इफेक्ट चांगला दिसत नसेल तर चेंज करा, नो प्रॉब्लेम। सिम्पली याच्यावरती क्लिक करून इफेक्टवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर आणखीन एकदा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि ह्याच्याच खाली तुम्हाला आणखीन एक इफेक्ट आहे, हा वाला। ठीक आहे, द मिस्ट, सिम्पली तो इफेक्ट सिलेक्ट केला तरी सुद्धा चालेल, काय विषय नाही। ठीक आहे, कोणताही इफेक्ट जो तुम्हाला आवडेल तो इफेक्ट तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या। ठीक आहे, अशा पद्धतीने आणि ओकेवरती क्लिक करा। त्याच्यानंतर तुम्ही काय करा माहिती आहे का, इथं पुढे जो आपला फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करा, त्याच्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून बॉडी इफेक्टवरती क्लिक करा आणि मग तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये हा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने
बटरफ्लाय ड्रीमचा जो आपला इफेक्ट आहे सिम्पली तो सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करा. त्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवर क्लिक करून बॉडी इफेक्टवरती क्लिक करा आणि मग तुम्हाला हा डेव्हिल्स नाईटचा जो आपला इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. आता एकदम लास्टच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवर क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा आणि मग तुम्हाला मोशनमध्ये 1 नंबरला स्वॉबल नावाचा जो आपला इफेक्ट आहे तो दिसेल. सिम्पली सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करा. इथं आपलं जे काम आहे ते पूर्णपणे टोटल होऊन जाईल. त्याच्यानंतर या व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. ठीक आहे. सिम्पलीवरी हे AI अल्ट्रा HD दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. ही सेटिंग ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करा. डिव्हाइस सेव्हला करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदा बॅक या, क्वाईट करा आणि मग सिम्पली सेटिंग आहे अशी करून पुन्हा एक्सपोर्ट करून टाका. ठीक आहे. हे बघू शकता. तिथं आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. काय पाहिजे.